तर आज आपण बघणार आहोत रोटेशनल डायनॅमिक्सचा थर्ड पार्ट. ठीक आहे. यामध्ये आपण बघणार आहेत कोनिकल पेंडुलम आणि व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. ठीक आहे. सुरुवातीला आपण बघूया कोनिकल पेंडुलम. ठीक आहे. व्हॉट इज बाय कोनिकल पेंडुलम? ठीक आहे. तर तुम्ही आधी एक शब्द तुम्ही ऐकला असेल, सिंपल पेंडुलम. आता सिंपल पेंडुलम आणि कोनिकल पेंडुलम यांच्यामध्ये फरक काय आहे तर तो आपण बघूया. ठीक आहे. तर तुम्ही आता जो बघत आहात तो आहे सिंपल पेंडुलम. ठीक आहे. एक स्ट्रिंग आहे, ती स्ट्रिंग एका साईडला फिक्स आहे आणि दुसऱ्या साईडला एक हेवी मास लावलेला आहे आणि तो ॲज अ घड्याळाच्या दोलकासारखी, ठीक आहे ना, तो मोशन परफॉर्म करत आहे. तर ही 2 डायमेन्शनल मोशन आहे, म्हणून आपण याला म्हणतो सिंपल पेंडुलम. ठीक आहे. आता हा जो पेंडुलम आहे हा आहे कोनिकल पेंडुलम. यामध्ये सुद्धा सेम स्ट्रक्चर आहे. एक स्ट्रिंग आहे, ती एका साईडला अटॅच आहे, दुसऱ्या साईडला तो हेवी मास आहे. पण आधीच्या पेंडुलम मध्ये जसं तो फक्त एका कर्व्ड पाथ कव्हर करत होता, यामध्ये तो फक्त कर्व्ड पाथ कव्हर करत नाही. तर यामध्ये तो हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत आहे. ठीक आहे. दिसत आहे तुम्हाला? तर हा जो कोनिकल पेंडुलम आहे हाच आपण आता इथे डिस्कस करणार आहे. तर यामध्ये ज्या वेळेस पार्टिकल म्हणजे ज्या वेळेस तो कोनिकल पेंडुलम मोशन परफॉर्म करत असेल तर त्यामध्ये त्याला 2 व्हेलॉसिटीज प्राप्त होतात, एक अँग्युलर आणि दुसरी लिनियर. ठीक आहे. तर या दोन्ही व्हेलॉसिटीजचं डेरिव्हेशन आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. त्यासाठी आपण एक डायग्राम तयार करून घेऊया. ठीक आहे. पहा, तर कोनिकल पेंडुलम मध्ये जी मोशन असते ती कशी असते? हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. बरोबर आहे. आता यामध्ये फरक काय आहे तर सध्या पुरतं फक्त एवढं लक्षात घ्या की फॉर एक्झाम्पल एक प्लेन, ठीक आहे ना, एक आपण असं कन्सिडर करू की प्लायवूड आहे, प्लायवूडचा हा एक भाग आहे. ठीक आहे. आणि या प्लायवूडच्या भागामध्ये एक सर्क्युलर मोशन घडत आहे. तर या मोशनला म्हणणार आपण हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. याचा पुढचा पार्ट जो आहे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन तो आपण घेणार आहोत. ठीक आहे. सध्या तरी लक्षात घ्या हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. ठीक आहे. तर यामध्ये आपण समजून घेऊया. ठीक आहे की एक स्ट्रिंग आहे, या स्ट्रिंगला एका साईडला एक साईड फिक्स आहे आणि दुसऱ्या साईडला काय केलेलं आहे आपण, काहीतरी वजनदार वस्तू, हेवी मास किंवा त्याला पॉइंट मास असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. आता या कंडिशन मध्ये बघा, म्हणजे एकच पॉइंट आहे, ठीक आहे ना, पहा, म्हणजे एकच स्ट्रिंग आहे आणि एकच वजन आहे, फक्त काय होत आहे ते असे फिरत आहे. बरोबर आहे. तर मी त्याच्या 2 पोझिशन दाखवलेल्या आहेत. बरोबर. कधी तो इथे असेल, फिरून वापस इथे येईल, पुन्हा वापस इथे जाईल. ठीक आहे ना. तर या कंडिशन मध्ये हा जो पॉइंट आहे हेवी मास, यावर 2 प्रकारचे फोर्स अप्लाय होतात. ठीक आहे. तर एक आहे त्याचं वजन mg, ठीक आहे, आणि दुसरा म्हणजे या स्ट्रिंग मध्ये असणारा ताण T, टेन्शन T. ठीक आहे. आता ज्या वेळेस हा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर या व्हर्टिकल लाईन सोबत या स्ट्रिंगने काहीतरी अँगल केलेला आहे. बरोबर आहे. या सेंटर पासून हे जे अंतर असेल याला आपण काय म्हणणार? रेडियस. आणि ही जी लांबी आहे या लेंथची म्हणजे त्या स्ट्रिंगची, आपण त्याला म्हणू L. बरोबर आहे. आणि या पॉइंट ऑफ सेंटर पासून हा जो पॉइंट ऑफ सपोर्ट आहे हे जे अंतर असेल हे असेल हाईट ऑफ कोनिकल पेंडुलम. ठीक आहे. मग आता या ठिकाणी या टेन्शनने या व्हर्टिकल लाईन सोबत थिटा एवढा अँगल केला असेल तर तो 2 कंपोनंट मध्ये डिवाइड होईल. ठीक आहे. पहा, जर मी या mg हा जो कंपोनंट आहे याला जर अशी व्हर्टिकल लाईन जर ड्रॉ जर केली तर हा अँगल किती येईल? पहा, एक आपल्याकडे ही लाईन आहे, त्याच्यासोबत या टेन्शनने कितीचा अँगल केलेला आहे? थिटा. आणि मी पुन्हा याच पॉइंटला काय केलेलं आहे? पॅरलल लाईन काढलेली. तर हा अँगल सुद्धा किती येईल? थिटा. सो हा अँगल येईल थिटा. बरोबर आहे. मग आता या पॉइंट मासला आपण म्हणू P, पॉइंट मास P. ठीक आहे. या पॉइंट मास P वर एक फोर्स अप्लाय होत आहे ज्याला म्हटलं आपण टेन्शन, ज्याने व्हर्टिकल सोबत थिटा एवढा अँगल केलेला आहे. म्हणून हा जो T आहे हा या व्हर्टिकल ऍज वेल ऍज हॉरिझॉन्टल कंपोनंट मध्ये डिवाइड होईल. तर टीच्या लगतचा जो कंपोनंट असेल, अँगलच्या लगतचा, त्याला लागून असणार हा येईल कॉस थिटा आणि कंपोनंट टीचा आहे म्हणून टी कॉस थिटा. आणि या कंपोनंटच्या बरोबर परपेंडिक्युलर कंपोनंट येईल टी साइन थिटा. ठीक आहे. तर हे आपण कंपोनंट इथे पुटअप करूया. हा जो व्हर्टिकल कंपोनंट आहे काय आहे? टी कॉस थिटा.
आणि या पॉइंट पासून इनवर्ड या साईडला येणारा काय आहे टी साइन थिटा. बरोबर आहे. थोडंसं मी वर लिहितो, इथे लिहितो टी साइन थिटा. आता हा जो व्हर्टिकल कंपोनंट आहे, ठीक आहे ना, म्हणजे आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की कोनिकल पेंडुलम मध्ये हे जे टेन्शन आहे, कोनिकल पेंडुलम मध्ये हे जे टेन्शन आहे हे दोन भागांमध्ये डिवाइड झालेलं आहे. कोणकोणते? हॉरिझॉन्टल किंवा आपण त्याला म्हणू सुरुवातीला, ठीक आहे, हॉरिझॉन्टल कंपोनंट. कोणता आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट? टी साइन थिटा. आणि व्हर्टिकल कंपोनंट टी कॉस थिटा. व्हर्टिकल कंपोनंट. बरोबर आहे. पण हे दोन्ही कंपोनंट आपल्याला काहीतरी प्रोव्हाइड करतात, काहीतरी बॅलन्स करतात. तर पहा टी कॉस थिटा कशाच्या अपोजिट आहे? mg च्या. म्हणजे या mg ला हा टी कॉस थिटा काय करेल? बॅलन्स करेल. ठीक आहे. तसंच हा टी साइन थिटा जो आहे तो डायरेक्टेड आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. सो इन सर्क्युलर मोशन असा एक कंपोनंट किंवा असा एक फोर्स की जो सर्क्युलर मोशनच्या सेंटरला टुवर्ड्स असतो, त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रीपेटल. सो हा जो टी कॉस थिटा आहे आपल्याला काय प्रोव्हाइड करेल? सेंट्रीपेटल फोर्स. ठीक आहे, आलं लक्षात? तर मी एका साईडला सेंट्रीपेटल फोर्स, ठीक आहे, हे थोडंसं मी खाली लिहितो. टी कॉस थिटा इज इक्वल टू mg. आता टी साइन थिटा आपल्याला प्रोव्हाइड करत आहे सेंट्रीपेटल फोर्स. पण सेंट्रीपेटल फोर्सचे दोन फॉर्म्युले आपल्याकडे आहेत. कोणकोणते सांगू शकाल? टी साइन थिटा इज इक्वल टू लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला आणि अँग्युलर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. ठीक आहे. सो थोडंसं मी व्यवस्थित प्रकारे लिहितो हे. तर आपल्याला हे लक्षात आलेलं आहे की आपल्याला दोन कंपोनंट जे मिळालेले आहेत, टी साइन थिटा आपल्याला देतो सेंट्रीपेटल फोर्स, तोही लिनियर व्हेलॉसिटी मध्ये सुद्धा आणि अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये सुद्धा. त्यानंतर टी कॉस थिटा हा प्रोव्हाइड करतो किंवा हा बॅलन्स करतो mg ला. ठीक आहे. आता आपल्याकडे लिनियर व्हेलॉसिटी पण आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी पण आहे त्या कंपोनंट मध्ये. तर आपण या दोन्ही इक्वेशनचा वापर करून या कोनिकल पेंडुलमची लिनियर ॲज वेल ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी आपण काढू शकतो. ठीक आहे. फर्स्ट आपण काढूया लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी. तर यासाठी डिवाइडिंग इक्वेशन 1/2. ठीक आहे. डिवाइडिंग इक्वेशन 1/2. आता यामध्ये कोणता फॉर्म्युला घेणार आपण? तर लिनियर व्हेलॉसिटी काढत आहे म्हणून काय घेणार? लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला. ठीक आहे. सो mv स्क्वेअर अपॉन r completely divided by mg. So m cancel, t cancel, sin theta upon cos theta, tan theta is equal to v square upon r divided by g. So tan theta हा g जर या साइडला आला तर काय होईल? v स्क्वेअर अपॉन r. आता हा r सुद्धा या साइडला आला तर काय होईल? v स्क्वेअर इंटू rg tan theta. आता आपल्याला व्हॅल्यू पाहिजे v ची. सो v स्क्वेअर इज इक्वल टू काय ना? इन स्क्वेअर रूट ऑफ टेकिंग स्क्वेअर रूट v इज इक्वल टू rg tan theta. ठीक आहे. तर आपल्याला लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मिळाला v इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ rg tan theta. बरोबर आहे. हा एक फॉर्म्युला आपल्याला मिळाला. जसं आपण लिनियर व्हेलॉसिटी काढली तसंच आपण काढूया अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे. अँग्युलर व्हेलॉसिटी सेकंड पार्ट. अँग्युलर व्हेलॉसिटी. ठीक आहे. आता अँग्युलर व्हेलॉसिटी साठी पुन्हा तेच डिवाइडिंग इक्वेशन 1/2. सो टी साइन थिटा डिवाइडेड बाय टी कॉस थिटा. ठीक आहे. डिवाइडिंग इक्वेशन 1/2. आता इथे कोणता फॉर्म्युला घ्यावा लागेल? अँग्युलर व्हेलॉसिटीचा. तो हा फॉर्म्युला घ्यावा लागेल. ठीक आहे. सो m r ओमेगा स्क्वेअर
divided by mg. So m cancel, t cancel. Sin theta upon cos theta, tan theta is equal to r omega square into g. So g या साइडला डिवाइडेड होईल, सॉरी मल्टिप्लाय होईल. g tan theta is equal to r omega square. सो पुन्हा r या साइडला डिवायडेशन मध्ये जाईल. सो g tan theta divided by r is equal to omega square. Taking square root of both sides, so omega is equal to in square root of g tan theta upon r. सो आपल्याला आणखी एक फॉर्म्युला मिळालेला आहे, ठीक आहे, ओमेगाचा. ओमेगा इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट ऑफ जी टॅन थिटा डिवाइडेड बाय आर. ठीक आहे, हे दोन फॉर्म्युले आपल्याला आता मिळालेले आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल कंपोनेंटचा उपयोग करून कोनिकल पेंडुलम मध्ये लिनियर ॲज वेल ॲज अँग्युलर वेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे, आता यानंतर आपण काढूया कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड. व्हॉट इज मीन बाय टाइम पिरियड? काय डेफिनेशन आहे टाइम पिरियडची सांगू शकाल? तर या चॅप्टरच्या सुरुवातीचा सगळ्यात पहिला जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी यांच्या डेफिनेशन बघितलेले आहे. पुन्हा मी एक वेळेस इथे डिफाइन करतो. त्या डेफिनेशन लक्षात ठेवा की जेणेकरून तुम्ही कोणत्याही मोशनसाठी ती डेफिनेशन वापरू शकता. ठीक आहे, बघा, तर आधी बघूया आपण टाइम पिरियड. टाइम पिरियड त्याला दाखवतो आपण टी मध्ये. आता मी तुम्हाला एक सिंपल शॉर्टकट डेफिनेशन सांगतो की ती डेफिनेशन तुम्ही कोणत्याही मोशनसाठी वापरू शकणार. पहा, टाइम पिरियडची डेफिनेशन त्याच्याच शब्दापासून सुरू होते. सो टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन, जी काही मोशन असेल ती मोशन, ठीक आहे, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन, जी मोशन असेल ती इज नोन ॲज टाइम पिरियड ऑफ दिस मोशन. ठीक आहे, तर याचे एक उदाहरण घेऊया. सगळ्यात आपण आधी घेऊया सर्क्युलर मोशन साठी. ठीक आहे ना, सर्क्युलर मोशन. सो सर्क्युलर मोशनला रिव्होल्यूशन सुद्धा म्हणतात, रिव्होल्यूशन. सो आपण असं जर म्हटलं की टाइम पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन, तर ती मोशन कोणती आहे? रिव्होल्यूशन. बरोबर आहे. सो टाइम पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन, टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रिव्होल्यूशन इज नोन ॲज टाइम पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन. जर इथे आपण रोटेशनल मोशन जर घेतलं, रोटेशनल मोशन, टाइम पिरियड ऑफ रोटेशनल मोशन, तर काय येईल? टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन रोटेशन, इट इज नोन ॲज टाइम पिरियड ऑफ रोटेशनल मोशन. ऑसिलेटरी मोशन किंवा ऑसिलेशन जर घेतलं तर काय येईल? टाइम रिक्वायर्ड टू कंप्लीट वन ऑसिलेशन, इट इज नोन ॲज टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही ही डेफिनेशन लक्षात ठेवू शकता. याच्यासारखी दुसरी डेफिनेशन आहे फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी आपण काही वेळेला एफ ने दाखवतो, न्यू ने दाखवतो. ठीक आहे ना, पहा याची डेफिनेशन स्टार्ट होते नंबर. नंबर ऑफ जे काही मोशन असतील ते कंप्लीटेड इन 1 सेकंड. आता वन ला काही ठिकाणी युनिट टाइम असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे ना, युनिट टाइम, कंप्लीटेड इन युनिट, ठीक आहे, कंप्लीटेड इन युनिट टाइम किंवा कंप्लीटेड इन 1 सेकंड. पुन्हा सर्क्युलर मोशन जर म्हटलं तर रिव्होल्यूशन, नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड इन 1 सेकंड इज नोन ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ सर्क्युलर मोशन. is known as, ठीक आहे ना, फ्रिक्वेन्सी ऑफ सर्क्युलर मोशन. जर रोटेशनल मोशन म्हटलं तर नंबर ऑफ रोटेशन्स कंप्लीटेड इन 1 सेकंड किंवा युनिट टाइम, इट इज नोन ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ रोटेशन. ऑसिलेशनची काय सांगू शकाल तुम्ही? करेक्ट, नंबर ऑफ ऑसिलेशन कंप्लीटेड इन 1 सेकंड. ठीक आहे, तर दोन्ही डेफिनेशन जे आहे तुम्ही नोट डाऊन करून घ्या की जेणेकरून ह्या डेफिनेशन तुम्ही कोणत्याही मोशनसाठी ह्या अप्लाय करू शकणार. ठीक आहे, आणि हे रिलेशन यामध्ये लक्षात ठेवा
की फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. ठीक आहे, टाइम पिरियड हे मोजतात सेकंद मध्ये बिकॉज इट इज अ टाइम, आणि फ्रिक्वेन्सी मोजतात हर्ट्स मध्ये. ठीक आहे, किंवा सेकंद इनव्हर्स मध्ये. ठीक आहे, पर सेकंद. बरोबर आहे. चला, तर आपण आपल्याकडे लिनियर कोनिकल पेंडुलमची लिनियर व्हेलॉसिटी आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. यावरून आपण कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड आणि फ्रिक्वेन्सी फाइंड आउट करू. ठीक आहे, पहा. तर टाइम पिरियड यासाठी पुन्हा मी सांगतो की माझा पहिला जो व्हिडिओ आहे या चॅप्टरचा, ठीक आहे, रोटेशनल डायनॅमिक्स 01 बाय रोकडे सर. ठीक आहे, तर तुम्ही तो पाहू शकता. त्यामध्ये मी याचे फॉर्म्युले जे आहेत टाइम पिरियडचे ते डिफाईन केलेले आहेत की टाइम पिरियडचा जो फॉर्म्युला आहे तो लिनियर व्हेलॉसिटीसाठी काय असेल आणि अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी काय असेल. दोन्ही फॉर्म्युले आपण इथे घेऊया. पहा, सो टाइम पिरियडचा फॉर्म्युला फॉर लिनियर व्हेलॉसिटी काय असतो, 2πr अपॉन v. ठीक आहे, आणि तोच अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी t इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा. आता आपण एक काम करूया की ह्या दोन्हीच्या दोन्ही व्हॅल्यू ज्या ज्या त्या त्या ठिकाणी आपण पुटअप करून बघूया. टाइम पिरियड काय येतो पाहूया. ठीक आहे, पहा इथे. सो 2πr डिवाइडेड बाय v ची व्हॅल्यू किती आहे, rg इंटू tan थीटा इन स्क्वेअर रूट. ठीक आहे, सो इन स्क्वेअर रूट आर जी टॅन थिटा. आता मी 2π एका साईडला घेतो आणि हा जो r आहे याला स्क्वेअर रूट मध्ये मल्टिप्लाय करतो. पहा, स्क्वेअर रूट ऑफ r मल्टिप्लाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ r. ठीक आहे, आपल्यास कन्फ्युजन होत असेल तर आपण पाहतो 2π इंटू याला मी असं लिहू शकतो का, हा जो r आहे याला इन स्क्वेअर रूट ऑफ r स्क्वेअर लिहू शकतो. मग r स्क्वेअर असं जर लिहू शकतो तर मी या r स्क्वेअर, ठीक आहे, मल्टिप्लाइड बाय r असं लिहिणार. ठीक आहे, तर मी काय करतो याला असं दोन भागामध्ये सेपरेट करतो, कम्प्लिटली डिवाइडेड बाय. इथे सुद्धा हा जो r आहे या g tan थीटा पासून सेपरेट करतो. पहा, r इंटू इन स्क्वेअर रूट ऑफ g tan थीटा. सो 1r कॅन्सल होऊन जाईल. काय होईल, t इज इक्वल टू 2π इन स्क्वेअर रूट ऑफ, म्हणजे असं तर असं होईल. पहा, r इन स्क्वेअर रूट ऑफ g tan थीटा. त्यालाच आपण सॉल्व्ह करू. ठीक आहे ना, त्यालाच सॉल्व्ह करू आपण असं लिहू शकतो, इन स्क्वेअर रूट ऑफ r अपॉन g tan थीटा. आलं लक्षात. तर हे तर वापरलं आपण लिनियर फॉर्म्युला. ठीक आहे, आता वापरूया आपण अँग्युलर फॉर्म्युला. सो बघा, t इज इक्वल टू 2π अपॉन इन स्क्वेअर रूट ऑफ ओमेगाची व्हॅल्यू किती आहे, g tan थीटा अपॉन r. सो g tan थीटा अपॉन r. r काय होईल, वर जाईल. सो 2π इन स्क्वेअर रूट ऑफ r g tan थीटा. ठीक आहे. तर अँग्युलर व्हेलॉसिटी वापरा किंवा लिनियर व्हेलॉसिटी वापरा, फॉर्म्युला सेम येतोय. 2π इंटू r g tan थीटा. 2π t इज इक्वल टू 2π r g tan थीटा. तर अशा प्रकारे आपण कोनिकल पेंडुलमची टाइम पिरियड सुद्धा काढू शकतो. आता मी पुन्हा तुम्हाला सांगतो की टाइम पिरियड जर तुम्हाला फ्रिक्वेन्सी सांगितली तर काय करणार, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. सो काय येईल, रेसिप्रोकल 1/2π इन स्क्वेअर रूट ऑफ g tan थीटा अपॉन r. दिस इज अ फ्रिक्वेन्सी. हे लक्षात असू द्या, या दोन फॉर्म्युल्यामध्ये कन्फ्युजन करू नका. फ्रिक्वेन्सी इज रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. हेन्स टाइम पिरियड फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला 1/2π g tan थीटा अपॉन r. ठीक आहे. तर हे झालं टाइम पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हा काढू शकतो. पण हा टाइम पिरियड पहा, आपण आता एक सिंपल पहा, पुन्हा लक्षात घ्या, जो आपण फॉर्म्युला शोधलेला आहे तो मी इथे लिहून घेतो. ठीक आहे, की हा जो टाइम पिरियड आहे हा या कोनिकल पेंडुलमच्या कोणकोणत्या कंपोनंटवर, कोणकोणत्या भागांवर तो डिवाइड म्हणजे डिपेंड्स आहे. तर सो टी इज इक्वल टू काय आहे, 2π इन स्क्वेअर रूट ऑफ r अपॉन g tan थीटा. हा आपल्याला फॉर्म्युला मिळालेला आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तर टाइम पिरियड कोणकोणत्या गोष्टीवर डिपेंड आहे, तर या रेडियसवर. ही जी रेडियस आहे जेवढी वाढेल तेवढं काय होईल, म्हणजे पहा, तो जो पेंडुलम आहे तो जर जवळ असेल तर लवकर लवकर काय होईल, त्याचा
सर्क्युलेशन कम्प्लीट होईल आणि टाइम पिरियड कमी असेल. जर रेडियस जर वाढली तर काय होईल, त्याला पूर्ण भाग म्हणजे पूर्ण सर्कल कम्प्लीट करायला वेळ लागेल. ठीक आहे, त्यामुळे त्याचा टाइम पिरियड वाढेल. ठीक आहे, सो इथे आपण असं म्हणू शकतो की टी इज बाकीची 2 पाय जी टॅन थिटा जर कॉमन घेतले, कॉन्स्टंट घेतले सॉरी, तर काय येईल, टाइम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर. आता जर 2 पाय तर कॉन्स्टंटच आहे, आर जर कॉन्स्टंट घेतला आणि ग्रॅव्हिटी जर वाढली तर काय येईल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू जी. तर ग्रॅव्हिटी जर वाढली तर काय होईल, टाइम पिरियड कमी होईल. ठीक आहे, आता आपण काढूया की हा जो टी आहे हा या लेंथवर, ठीक आहे, किंवा या हाईटवर डिपेंड आहे का, त्याचं काही इक्वेशन तयार होते का. तर बघूया, पहा पुन्हा. ठीक आहे, आता या डायग्राम मध्ये बघू आपण. ठीक आहे, ठीक आहे, ही जी डायग्राम आहे, ठीक आहे, या डायग्राम मध्ये एस ओ पी, ठीक आहे ना, अशी ही डायग्राम आहे. एस ओ पी, दिस इज आर, दिस इज एल, दिस इज एच, दिस इज अँगल थीटा. यामध्ये जर मी साइन थीटा अप्लाय जर केला तर काय येईल, अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. सो ओपी अपॉन एस पी, सो काय येईल, एल अपॉन आर. ठीक आहे, सो आर सॉरी आर अपॉन एल, बरोबर आहे. ठीक आहे, सो आर इज इक्वल टू एल साइन थीटा. हे इक्वेशन मी या फॉर्म्युल्यामध्ये पुट अप करतो. पहा फर्स्ट की आर इज इक्वल टू एल साइन थीटा जर पुट अप केलं तर इक्वेशन काय होईल, टी इज इक्वल टू 2 पाय इन स्क्वेअर रूट ऑफ आर इज इक्वल टू एल साइन थीटा अपॉन जी टॅन थीटा. टॅन थीटाला आपण साइन थीटा अपॉन कॉस थीटा लिखू शकतो. ठीक आहे, सो 2 पाय इन स्क्वेअर रूट ऑफ एल साइन थीटा डिवाइडेड बाय जी इंटू साइन थीटा अपॉन कॉस थीटा. सो साइन थीटा कॅन्सल, कॉस थीटा वर जाईल. ठीक आहे, सो काय येईल, जी आधी तर आपण व्यवस्थित असं लिहून घेऊ, एल इंटू जी इंटू 1 अपॉन कॉस थीटा. पहा इथला साइन थीटा कॅन्सल झाला इथल्या साइन थीटा सोबत, सो आपण असं लिहिलेलं आहे. आता हा कॉस वर जाईल. ठीक आहे, सो काय येईल, 2 पाय इन स्क्वेअर रूट ऑफ एल cos theta into g. This is time period in terms of length. So इथे आपल्या लक्षात येत आहे की बाकीचे कंपोनेंट जर कॉन्स्टंट असतील सो लेंथ ही या टाइम पिरियडला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ठीक आहे, जेवढा दोऱ्याची लांबी आपण वाढवत नाही तेवढा काय होईल, टाइम पिरियड जास्त लागेल कोनिकल पेंडुलमला. आलं लक्षात. ठीक आहे, आता आपल्याला नवीन इक्वेशन हे मिळालं की टाइम पिरियड t इज इक्वल टू 2 पाय इन स्क्वेअर रूट ऑफ एल कॉस थीटा अपॉन जी. ठीक आहे, पुन्हा त्या सेम डायग्राम मध्ये जसं आपण साइन थीटा वापरले होते तसं कॉस थीटा जर वापरला तर काय होईल, त्या इक्वेशन मध्ये या डायग्राम मध्ये किंवा या डायग्राम मध्ये सेम आहे. ठीक आहे, कॉस थीटा जर वापरला तर काय येईल, ऍडजस्टंट साइड इनटू हायपोटेन्यूज. सो ओ एस, ठीक आहे ना, अपॉन एस पी. सो ओ एस एच एल, एल जर या साइडला आला तर काय येईल, एल कॉस थीटा इज इक्वल टू एच. सो एल कॉस थीटाच्या जागी आपण काय लिहू शकतो, एच. बरोबर आहे. सो आपल्याकडे पुन्हा एक फॉर्म्युला तयार होईल, इज इक्वल टू 2 पाय इन स्क्वेअर रूट ऑफ एल अपॉन एच अपॉन जी. सो आपल्याला टाइम पिरियडचे हे 3 फॉर्म्युले आपल्याला मिळालेले आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण कोनिकल पेंडुलमचा टाइम पिरियड, ठीक आहे, सुरुवातीला तर आपण काढली लिनियर व्हेलॉसिटी, ठीक आहे, आर जी टॅन थीटा, नंतर एंग्युलर व्हेलॉसिटी इन स्क्वेअर रूट ऑफ जी टॅन थीटा अपॉन आर, ही व्हॅल्यू काढली आपण आणि या व्हॅल्यू वरून आपण टाइम पिरियडचे इक्वेशन काढलेले आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा कोनिकल पेंडुलम हा जो पार्ट आहे आपला कंप्लीट झालेला आहे.